सुरू असलेला सामना गणपतीपुळे भक्त निवास विरुद्ध केदारनाथ गोवळकोट. टॉस जिंकला गेला. केदारनाथ गोवळकोट संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि रुमानी यांचा हा संघ स्वतः कर्णधार, अतिशय क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला संघ इथे आपण पाहतोय केदारनाथ गोवळकोट आणि समोर आहे तो भक्त निवास गणपतीपुळे संघ. गणपतीपुळे संघाकडून आपण भक्त निवास गणपतीपुळे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नरेश आणि विजय. नरेश गोवळकर मॅन फ्रॉम चापे, विजय घाणेकर अलिबागचा हा खेळाडू आणि हे दोन्ही आयकॉन प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. समोर केदारनाथ गोवळकोट संघाकडून तुषार रणदिवे मॅन फ्रॉम पुणे, रोहित आचार्य अंबरनाथ मुंबईचा हा धडाकेबाज खेळाडू. त्याच्या जोडीला असेल भिवंडीचा विकी काळे आणि चिपळूणचा ओमकार मोरे. केदारनाथ गोवळकोट संघासोबत जोडला गेलेला हे सितारे पाहायला मिळतात आणि त्या दरम्यान आलेला वाईट बॉल कंटिन्यू आहे. इट इज फ्री हिट. बारीक बारवती रोहित आचार्य आणि फ्री हिट मध्ये खेळला गेलेला फटका जज करतोय क्षेत्ररक्षक. कॅच घेतली जाईल परंतु नॉन स्ट्राईक गेला. इथे संधी आहे, इथे संधी होती परंतु गॅदर करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने मात्र केला नाही. इथे मिळतात त्या 2 धावा. संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या पाहायला मिळते 5. पहिला चेंडू नो बॉल, 1+1 2 धावा आणि त्यानंतर आलेला व्हाईट बॉल आणि त्यानंतर खेळला गेलेला फ्री हिटचा हा फटका. आखूड टप्पा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल स्टिकरवरती आदळतोय. डिक्लेअर झोनमध्ये कॅरी होतोय. डिक्लेअर स्वरूपात मिळते ती 1 रन. विजय खाणेकर अलिबागचा हा खेळाडू, अलिबागचा हा सितारा आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून परंतु वारंवार फटके इथे चुकत आहेत. खेळायचं आहे एका दिशेला परंतु बॉल जातोय दुसऱ्या दिशेला आणि याही चेंडूवरती मिळेल ती एक्स्ट्रा स्वरूपात, डिक्लेअर स्वरूपात ती 1 रन. धावसंख्या 7. 7 धावा इथे मिळतील. फेकला जाणार पुढचा चेंडू. यस, याही वेळी ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न आहे. अक्रॉस द लाईन येतोय. थोडंसं वळण दिलं गेलं होतं इथे या बॉलला. रोहित आचार्य तगडा अनुभव, अंबरनाथ मुंबई, मुंबईचं क्रिकेट आणि आवर्जून घेतलं जाणारं नाव रोहित आचार्य. पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळी ऑन साईडला खेळला गेलेला फटका डीप मिड विकेटला येतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल फील्ड करेल, थ्रो करेल तोपर्यंत प्राप्त केली जाईल ती 1 रन. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या पाहायला मिळते ते 8. नरेश गोवळकर आणि नरेशच्या बॅट मधून इथे धमाका पाहायला मिळालाय. कमी आहे हाईट, देतो जबरदस्त फाईट अशी ख्याती असणारा चापे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू भक्त निवास गणपतीपुळे मधून नरेश गोवळकर. धमाका 6 धावा. यस, पहिलं षटक इथे समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना भक्त निवास गणपतीपुळेची धावसंख्या 14 धावा. बिनबाद 14 धावा. थोडंसं लांबलचक पाहायला मिळालं षटक. काही फेकले गेलेले एक्स्ट्रा चेंडू आणि त्याचा मिळालेला फायदा परंतु यावी चाफे गावाला बिलॉंग करणारा नरेश गोवळकरने मात्र इथे धमाका केला. उंची कमी आहे परंतु फलंदाजीची हमी आहे आणि त्याचमुळे त्याला सलामीवीर म्हणून धाडलं गेलं.
ज्याप्रमाणे कमी उंचीचा क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकर, तुमची हाईट मॅटर करत नाही, तर तुमचं फलंदाजी फक्त तुमची धमाकेदार पाहिजे, ब्राईट पाहिजे, आणि ती मॅटर करते. ते तुम्हाला स्टार बनवत असते. आणि इथे स्टार बनताना दिसणार आहे या मैदानावरती चाफेगावचा नरेश गोवळकर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट आहे, भिरकावून दिलाय. यावी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा इथे मिळते, चौकार पाहायला मिळतोय. थोडीशी वाट पाहिली आणि त्यानंतर ऑन साइडला खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळालाय. ओमकार मोरे चिपळूणला बिलॉंग करणारा खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून फेकला गेलेला बॉल फलंदाजाने वेट अँड हिट थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर हिट केला. यस, यावेळी ड्राईव्ह करायचा विचार होता. स्टिकरवरती बॉल आदळलाय. डिक्लेअर झोनमध्ये कॅरी होईल, 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचते. पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 आहे इथे प्रगतीपथावर. परंतु एक पॉवर बाज सुरुवात यावी भक्त निवास गणपतीपुळे या संघाकडून पाहायला मिळते. चिपळूणचा ओंकार मोरे अण्णावाच्या खेळाडूंनी या क्रीडांगणावरती अतिशय दर्जेदार खेळ सादर केलाय. कालच्या रजनीमध्ये आपण सचिन मोरेचा धमाका पाहिला, आदित्य मोरेची कमाल पाहिली, आणि आजच्या रजनीमध्येही हा मोरे चांगली कामगिरी करता दिसतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय वार. बॉल दणदण करत चाललाय सीमारेषा पार, चौकार. 23 धावा. शॉर्ट ऑफ लेन वारंवार फेकला जाणारा बॉल, त्यामुळे फलंदाजाला मिळालेली पुरेपूर संधी, स्वतःला बॅलन्स केले आणि त्यानंतर बॅट घुमवून दिली. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे बॉल थांबला नाहीये. बॉल सीमारेषेला कापतोय आणि बाहेर जातोय 4 धावांसाठी. लाजवाब सुरुवात फलंदाज विजय याच्याकडून, आणि यानंतर बिग हिट आहे, परंतु रिझल्ट काय आहे? 6 धावा. काय कामगिरी चालले मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब फटकेबाजी, तुटून पडतोय गोलंदाजावरती. लगातार लगावले गेलेले 2 चौकार आणि त्यानंतर लगावला गेलेला हा षटकार आत्मविश्वास प्रकट करतोय तो फलंदाजाचा. धावसंख्या 29, 29 या अंकावरती जाऊन पोहोचते. हल्ला बोल करताना ही जोडी पाहायला मिळते. भक्त निवास गणपतीपुळे. रत्नानगरीतलं तीर्थक्षेत्र आणि तिथून दाखल झालेला हा संघ, आणि त्यानंतर आणखीन एक धमाका आहे. काय तो फटका, काय ती ताकद, आणि काय तो कापलाय दोर. 6 धावा. दाखवतो इथे जोर, पब्लिक करतो इथे शोर, पाहायला मिळतोय ते आणखीन एक उत्तुंग गगनचुंबी षटकार. धावसंख्या 35 रन, 35 धावा. हल्ला 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 आणि लगातार मारला गेलाय धावांचा डल्ला. लगातार लगावले गेलेले 2 चौकार आणि त्यानंतर लगातार लगावले गेलेले 2 षटकार. गोलंदाज झालाय हक्का बक्का, परंतु फलंदाज लगावतोय बॅक टू बॅक छक्का. अप्रतिम फलंदाजी. सुरुवात अतिशय शानदार झाली भक्त निवास गणपतीपुळे संघाची. केदारनाथ गोवळकोट संघाला मात्र इथे विचार करावा लागेल. पुढील चेंडू आहे आणि यावी खडे खडे खेळला गेलेला फटका उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, जज करतोय आणि पकडतोय इथे कॅच, परंतु तत्पूर्वी त्याने आपली कामगिरी चोख बजावले, कारण या गोलंदाजावरती तुटून पडला होता. अक्षरशः चिंधड्या केल्या होत्या या गोलंदाजीच्या लाईन लेनच्या. एवढी आक्रमक गोलंदाजी फलंदाजी ते पाहायला मिळाली ती या विजयकडून. विजय खाणेकर बाहुबली खेळाडू गुहागरला बिलॉंग करणारा ओमकार बाकर. ओमकार इथे दाखल झालाय, परंतु यावेळी आपली कामगिरी अतिशय पार पाडले.
11 चेंडूंचा सामना केला, 26 धावांची धमाकेदार खेळी, ज्यामध्ये 2 चौकार 2 षटकार लगावले आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी विजय घाणेकरची एक तुफानी खेळी ती पाहायला मिळाली. तो गारो 2 डगआउटच्या दिशेने परतला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार बाकर, नॉन स्ट्राईक एनला असेल. समोर आहे तो चाफेचा नरेश गोवळकर आणि त्याच्या माध्यमातून खेळला गेलेला हा फटका स्क्वेअर लेगला क्रॉस करून येईल तो डीपला. क्षेत्ररक्षक डीपला आहे, बॉलवरती येईल, फील्ड करेल आणि तोपर्यंत प्राप्त केली जाते ती 1 रन. एक चांगलं क्रिकेट नरेश गोवळकर. ज्यावेळी खराब चेंडू येतोय त्यावेळी बिग हिट करतोय, जेव्हा चांगला चेंडू येतोय सन्मान देतोय आणि सिंगल डबल घेत स्ट्राईक रोटेट करतोय. ओमकार स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज होईल. पहिलं षटक पॉवर प्लेचं त्याच्या माध्यमातून त्यांनी प्लेट केलंय पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, बॉलवरती येऊन फील्ड करतोय. 1 रन इथे मिळते आणि खातं इथे ओपन करताना पाहायला मिळालं तो ओमकार बाकर. रोहित आचार्यच्या माध्यमातून हे दुसरं षटक कशा पद्धतीने हाताळलं जाईल वैयक्तिक, कारण पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं आणि त्याला कारण होतं खराब क्षेत्ररक्षण. हो, यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली मिडल झाला नाही. बॅटची आटली कड घेतली गेली आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तेवढ्याच गतीने बॉलवरती येतोय, फील्ड करतोय. 1 रन मिळते. प्रयत्न चाललेत नरेश याचे, परंतु ज्या पद्धतीने मिडल होणं अपेक्षित होतं तो मिडल इथे बॉल झाला नव्हता. यावेळी टप्पा शानदार पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल होता आणि खडेखडीच खेळण्याचा विचार होता तो यावेळी ओमकार बाकर याचा. बॅट बॉलचं कोणतेही कनेक्शन इथे झालं नाही आहे, त्यामुळे येतोय तो डॉट बॉल आणि हा येणारा डॉट बॉल रोहितसाठी खूप महत्त्व ठरेल. आत्मविश्वास वाढून देणार इथे ठरणार आहे, कारण त्याला लाईन लेन इथे वाटलं होतं की लाईन लेन सापडले, परंतु इथे मात्र तो लेंथ आणि लाईन दोन्ही गमावतोय, कारण ओमकार बाकर इथे षटकार ठोकतोय. या आधीचा चेंडू परफेक्ट होता तो ओमकार बाकरसाठी, परंतु यावेळी टप्पा थोडासा मागे घेतला. ओमकारला संधी मिळाली आणि बॉलवरती केला वार. बॉलला दवडले सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या 44 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक प्रगती पदावरती आहे ते 3रं. लो फुल टॉस आहे, बॅटवरती घेतलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेच्या दरम्यान, बॉल फील्ड करेल. नॉन स्ट्राईक गेनला थ्रो करतोय. 1 रन इथे मिळते. षटक क्रमांक समाप्त होते ते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना भक्त निवास गणपती पोळे संघाची धावसंख्या 1 गडी बाद 45 रन 45. जुनेद इसानी बॉलिंग मार्गवरती वैयक्तिक पहिलं संघाच्या माध्यमातून 4थं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल गुहागरचा ओमकार बाकर, बाहुबली खेळाडू. चौथ्या षटकातील पहिला चेंडू आकुट टप्पा होता, त्यामुळे ऑन साईडला खेळण्याची मिळाली संधी. क्षेत्ररक्षक घेतोय, आणखीन एक झेल इथे सोडला जातोय. पहिला सामना इथे आपण पाहिला होता. रोहन 11 कालचीवाडी विरुद्ध साईबाबा 11 कचरे. सोडला गेलेला झेल आणि त्यानंतर मिळालेली सुहास पवारला संधी आणि सुहास पवारने केलेला धमाका आणि बदललेलं चित्र आणि पहिला विजयी सलामी देताना आपण साईबाबा 11 कचरे संघाचा पाहिलंय. ज्या ज्यावेळी निसटलाय झेल, बिघडलाय खेळ, परंतु यावेळी खेळ बिघडतोय का येणारा काळ सांगेल. यस, आणि यानंतर खेळला गेलेला हा फटका पुन्हा एकदा भिरकावून दिले. डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे 1 रन इथे मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते नरेश गोवळकर याला. गुहागर आणि चाफे या गावांना बिलॉंग करणारे हे 2 खेळाडू, ओमकार बाकर गुहागर, नरेश गोवळकर चाफे. आणि नरेशने मात्र इथे शानदार इनिंग पेश केले.
चांगलं शॉट सिलेक्शन त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते आणि ज्या दिशेला बॉल आहे त्याच दिशेला खेळण्याचा तो प्रयत्न करतोय. एक चांगलं क्रिकेट. नरेश स्ट्रायकिंग एडला. पुढील चेंडू जुनैद याचा. आखूड टप्पा आहे. बाउन्स थोडासा कमी होता. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा त्याने इथे प्रयत्न केलाय. डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक. एकच रन इथे मिळेल. धावसंख्या 48 या अंकावरती पोहोचते. जुनैदने कुठेतरी धावसंख्येला रोखण्यासाठी एक चांगला प्रयत्न इथे केला असं जरूर म्हणावं लागेल. पुढील चेंडू जुनैद. रवी लॉंग ऑफच्या दिशेने घेतला गेला एक खेळाडू. आखूड टप्पा आहे. आखूड टप्पा आहे. खूपच आखूड ठेवला जातोय. अतिरिक्त मिळालेला बाउन्स. त्यामुळे पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन. धावसंख्या 49. चौथ्या षटकाचा खेळ आहे इथे सुरू. यावी गती कमी होती. थोडंसं वळण देण्याचा केला गेलेला प्रयत्न होता परंतु बॉल खेळून काढलाय. लेग साईडला ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन घोषित स्वरूपात मिळेल ती 1 रन. धावसंख्या 50. 15 रन. लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस इन 4th ओव्हर. यस हेलिकॉप्टर उडवले. सीमारेषेच्या बाहेर जातोय बॉल आणि ओमकार बाकरच्या बॅट मधून इथे पाहायला मिळतोय दुसरा षटकार. फटका लाजवाब आहे. शॉट ऑफ द नाईट इथे आपण म्हणू शकतो. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने बॅट स्विंग केले. परफेक्ट टाइम केलाय. मिडल केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून दवडलाय 6 धावांसाठी. लाजवाब फटका. आखूड टप्पा. यावी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा इरादा होता. बॅट बॉलचं कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक समाप्त होते ते 4th. प्रथम फलंदाजी करतोय भक्त निवास गणपतीपुळे. धावसंख्या 56. 1 गडी गमावलाय आणि 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. छप्पन्न धावा. 4 षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय. एक चांगली सुरुवात भक्त निवास गणपतीपुळे संघाकडून विजय खाणेकरने केली. विजय खाणेकर डगआउटच्या दिशेने परतला. 26 धावांची धमाकेदार खेळी आणि त्यानंतर मैदानात ओमकार बाकर इथे दाखल झाला आणि ओमकारनेही इथे धावांची बाग फुलवायला सुरुवात केली. 2 षटकार त्याने इथे ठोकलेत आणि केदारनाथ गोवळकोट संघाकडून बॉलिंग मार्गवरती राज कासेकर. याच दरम्यान या क्रीडानगरीमध्ये एक क्रीडाप्रेमी व्यक्ती आणि त्याचबरोबर मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस संकेत मयेकर यांचे इथे मंचावरती झालेलं आगमन. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय प्रीतम उर्फ मुन्ना गोसळे यांच्या वतीने त्यांचं इथे स्वागत केले जाते. संकेतजी मयेकर साहेब आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित दिलीत. आपण प्रमुख उपस्थितीमध्ये आपला जो बहुमूल्य वेळ इथे आम्हाला दिला त्याबद्दल जय भैरव चषक कमिटी आपले खूप खूप आभार इथे व्यक्त करते. धावसंख्या आहे ती 57. 57 रन. ओमकार बाकर आणि नरेश गोवळकर यांच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते परंतु इथे एखादा ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं आहे. एखादी विकेट इथे प्राप्त करणं गरजेचं आहे. अन्यथा हे फलंदाज जर इथे सेट झालेत ते तुटून पडतील. हावी ठरतील गोलंदाजावरती. त्यामुळे एखाद्या ब्रेक थ्रू जर इथे मिळाला तर मे बी इथे मॅच बनू शकते. परफेक्ट यॉर्क आहे. ब्रह्मास्त्र इथे वापरलं गेलंय. एक चांगलं अस्त्र इथे वापरलं जात आहे आणि आवश्यकता होती इथे. परफेक्ट यॉर्कर. स्वतःला जर वाचवायचं असेल फलंदाजीच्या आक्रमणापासून तर यॉर्कर फेकणं गरजेचं असतं. आवश्यक असतो आणि तो इथे फेकला गेलाय आणि यावी क्लीन बॉल्ड आहे. यावी पुन्हा एकदा चांगला ब्लॉक होल टार्गेट करणारा हा यॉर्कर इथे पाहायला मिळालाय आणि त्यामुळे इथे विकेट प्राप्त करतोय. मैदानाच्या बाहेर यावं लागते ते ओमकार बाकर याला. दुसरा धक्का इथे बसतोय भक्त निवास गणपतीपुळे संघाला. दर्जेदार डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली आणि नुकतंच आपण चर्चा करत होतो की स्वतःला वाचवायचं असेल फलंदाजापासून तर यॉर्कर फेकणं गरजेचं आहे आणि म्हणूनच नवजोत सिंग सिद्धू नेहमी प्रत्येक
मॅच मध्ये म्हणत असत, हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, ऐसा आलम बन गया है दोस्तों की यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. आणि तोच यॉर्कर इथे पेश केला गेला आणि त्यामुळे गोलंदाज इथे यशस्वी ठरलाय. क्लीन बोल्ड झालाय तो फलंदाज ओमकार बाकर. निशी कर्णेकर, रोहा, पेन रोहा, रायगड, एक युवा खेळाडू आहे आणि अनेक सामन्यांमध्ये रोहा गावाचं प्रतिनिधित्व त्याने केले. आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी बाहेर खेळ केले. खूप मेहनत घेतली या खेळाडूने. स्वतःचं नाव बनवण्यासाठी, नाव कमवण्यासाठी आयुष्य गमवावं लागतं, आयुष्य वेचावं लागतं आणि ते वेचलंय याने क्रिकेटमध्ये. आणि त्याचमुळे या रत्ननगरीमध्ये रोह्याहून क्रिकेट खेळण्यासाठी तो इथे दाखल झालाय. आणि पहिलाच बॉल खेळत असताना एक क्लासिक शॉट त्याने ते पेश केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका डीपला फील्ड केला जातोय. तद्वर मिळते ते 1 रन. धावसंख्या 58. प्रथम फलंदाजी करत असताना गणपतीपुळे भक्त निवास संघाची नरेश गोवळकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळालाय. सुरेख फलंदाजी, सुरेख फटकेबाजी. फुलटॉस चेंडू आणि इथे धमाका. खराब बॉल इथे पाहायला मिळतोय आणि खराब चेंडूचा पुरेपूर उचललेला फायदा इथे पाहायला मिळाला. देतोय जबरदस्त फाईट आहे ज्याची कमी हाईट तो नरेश गोवळकर आणि त्याच्या बॅटमध्ये झालेला हा ब्लास्ट 6 धावांचा. धावसंख्या 64 या अंकावरती जाऊन पोहोचते. नजाकत पाहायला मिळाली, फुटवर्कची चांगली हरकत आणि स्कोर कार्डमध्ये इथे मात्र 6 धावांची मिळते बरकत. फुटवर्क आणि त्यानंतर बॉडी बॅलन्स खूप महत्वाचा होता या शॉटमध्ये आणि या दोन्ही गोष्टी या फटक्यामध्ये पाहायला मिळतात. यस, यावी तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाते. फुलटॉस चेंडूची हाईट इथे चेक केली जाईल आणि निर्णयासाठी पाहिली जाते ती वाट. कारण इथे रिव्ह्यू सिस्टीम आहे आणि तो आजमावण्याचा प्रयत्न यावी फलंदाजाने केलाय. फेअर डिलिव्हरी. यस, इथे जो रिव्ह्यू होता तो गमावलाय यावी भक्त निवास गणपतीपुळे संघाने. कारण एक रिव्ह्यू तुम्हाला इनिंगमध्ये मिळत असतो आणि तो इथे रिव्ह्यू गमावलाय भक्त निवास गणपतीपुळे संघाने. अंपायर होतं. यस, अंपायर रिव्ह्यू आपण इथे पाहिलंय. हो, यावी अंतिम क्षणी कुठेतरी नजर बॉल बंद काढली गेली, अंगावरती आदळलाय बॉल आणि इथे रन आउट होतोय नरेश गोवळकर. क्रिकेट मधली आत्महत्या इथे पाहायला मिळाली. नरेश डगआउटच्या दिशेने परतेल. आणखीन एक मोहरा गारद होईल तो भक्त निवास गणपतीपुळे संघाचा. धावसंख्या स्थिरावले. चौसष्ट या अंकावरती स्थिरावलेली धावसंख्या. 3 गडी गमावलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल गणपतीपुळे भक्त निवास संघाच्या माध्यमातून निनाद सुर्वे. यस, ओव्हर पूर्ण झाले. पहिला चेंडू राज कासेरकरचा याचा लेग बाईस, त्यानंतर दुसरा आलेला डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती आलेली सिंगल, 5व्या चेंडूवरती लगावला गेला षटकार आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती रनआउट झाला तो ओमकार नरेश गोवळकर. त्यामुळे संघाला बसलेला तिसरा धक्का. धावसंख्या आहे ती 64. शेवटचे 6 चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय केदारनाथ गोवळकर संघाचा हा गोलंदाज निनाद. जुनेद इसानी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आखूड टपवता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतले, इनसाइड एज घेतोय, यश रक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय बॉल आणि इथे गमावतोय ती स्वतःची विकेट. निनाद सुर्वे गोल्डन डक पहिल्याच बॉलवरती कॅच आउट होऊन निराश चेहऱ्याने डगआउटच्या दिशेने परतताना इथे आपल्याला पाहायला मिळेल. भक्त निवास गणपतीपुळे संघाला बसलेला हा चौथा धक्का. धावसंख्या असतील 64 रन.
फलंदाज इथे दाखल झाले तो सूरज भोते. ओहो, याही वेळी 3 एज घेतली ती बॉलने. यष्टीरक्षक मात्र यावेळी असफल ठरले. डिक्लेअर झोनमध्ये बॉल कॅरी होईल. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 65 या अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटचे षटक प्रगतीपथावरती. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी असताना स्टार्टिंग गेला सूरज भोते. यावेळी आखूड टप्पा आहे. ऑफस्टिंगच्या थोडासा बाहेर ठेवला गेला. चिकिटन खेळायचा प्रयत्न परंतु रन आउट होईल तो सूरज. कारण स्ट्राईक स्वतःकडे राखण्याचा प्रयत्न होता तो निनाद याचा आणि त्यामुळे निनाद यावेळी स्ट्राईकला येईल परंतु रन आउट होऊन माघारी परतावं लागतं ते निनाद भोते. स्ट्रायकिंग गेला असेल तो निशी कर्णेकर रोहाचा खेळाडू आणि त्याच्याकडे स्ट्राईक घेण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. कारण 3रा चेंडू होता. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर पहिल्या चेंडूवरती गेलेली विकेट आणि दुसऱ्या चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपात मिळालेली 1 रन. तर मोठा फटका खेळण्यासाठी निशी कर्णेकरकडे स्ट्राईक येणं अपेक्षित होतं. ती स्ट्राईक इथे मिळते निशीला. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी असताना जुनेचा बॉल. क्लीन बॉल ज्यासाठी केला होता प्रयत्न स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा परंतु पुढच्या चेंडूवरती निशी कर्णेकर रोहाचा हा खेळाडू डगआउटच्या दिशेने परतेल. अप्रतिम गोलंदाजी ती म्हणावी लागेल जुनेद इसानी याची. शेवटचं षटक हाताळतोय. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण केलं जात असतं परंतु यावेळी पलटवार देताना जुनेद इसानी इथे आपल्याला पाहायला मिळालाय. विकेट करण्याचा प्रयत्न होता निशी कर्णेकरचा परंतु यष्टनचा वेध घेणारा हा बॉल क्लीन बोल्ड करतोय. निशीला डगआउटच्या दिशेने धाडतोय. आणखीन एक विकेट इथे गमावतोय. 5वा धक्का इथे बसलाय गणपतीपुळे भक्त निवास संघाला. सहाव्या विकेटचं पतन इथे झालंय. 6वा धक्का इथे बसलाय. निशी कर्णेकर डगआउटच्या दिशेने परततोय. रोहाचा खेळाडू या आधीच्या चेहऱ्यावरती स्ट्राईक घेण्यासाठी घेतली गेलेली सिंगल निदात परतला होता रन आउटून माघारी. विक्रांत सावंत स्ट्रायकिंग एंडला. भक्त निवास गणपतीपुळे संघाचा न्यू बॅटर. जुनेची ते चर्चा होईल. शेवटचं षटक हाताळतोय. या आधीच्या षटकामध्ये थोडासा महाग ठरला परंतु या षटकामध्ये कमाल धमाल गोलंदाजी केले. धावसंख्येला रोखलंय आणि कोणती बिग करण्याचा प्रयत्न त्याने इथे करू दिला नाहीये. पुन्हा एकदा एक चिकिटन घेण्याचा प्रयत्नामध्ये रन आउट होऊन माघारी परतावं लागतंय. विक्रांत सावंत मैदानाच्या आत आला. रनआउट होऊन मैदानाच्या बाहेर येताना तो पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग गेला असेल तो चेतन बोरकर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू इथे बाकी परंतु या हाताळलं गेलेलं शेवटचं षटक जुनेद इसानीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती आलेले एक डिक्लेअर. त्यानंतर झालेला रनआउट. पुढील चेंडूवरती मिळालेली विकेट आणि 5व्या चेंडूवरती आणखीन एक रनआउट आणि शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल जुनेद आणि हाही चेंडू इथे रनआउट स्वरूपात विकेट देऊन जाईल. भक्त निवास गणपतीपुळे संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्या गेल्या त्या 65 आणि 66 धावांचं लक्ष केदारनाथ गोवळकोट संघासमोर ठेवले गेले. सुरुवात अतिशय आक्रमक पाहायला मिळाली होती. विजय घाणेकरने केलेला धावा का 26 धावांची धडक बेधडक अशी केली गेलेली बॅटिंग. धावांची लयलूट होत होती परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये मात्र कुठेतरी नियंत्रणामध्ये स्कोरला आणलं गेलं. त्यामध्ये आवर्जून आपण इथे चर्चा करणार होतो ते राज कासेकर आणि त्याचबरोबर जुनेद याची. कारण या 2 षटकांमध्ये खर्च केल्या गेलेल्या कमी धावा आणि त्याचबरोबर प्राप्त केल्या गेलेल्या विकेट त्यामुळे 65 धावांपर्यंत रोखलं गेले ते केदारनाथ गोवळकोट संघाने. भक्त निवास गणपतीपुळे संघाला टॉस जिंकला होता तो केदारनाथ गोवळकोट संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गणपतीपुळे भक्त निवास संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि निर्धारित 6 षटकांमध्ये धावा बनवल्या त्या 65 आणि 66 धावांचं इथे आवश्यकता राहील ते केदारनाथ गोवळकोट संघाला. नरेशच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली आणि त्याने बनवलेल्या 17 धावा. 11 चेंडूंचा सामना केला. 17 धावा त्याने बनवल्या. विजयने मात्र एका बाजूने चांगली फलंदाजी धडाकेबाज फलंदाजी इथे केली.
11 चेंडूंचा त्यानेही सामना केला. 2 षटकार 2 चौकार लगाले. 27 धावांची त्याची धमाकेदार खेळी इथे पाहायला मिळाली. ओमकार बागकरने ही आपला जलवा इथे बिखरलाय दाखवलाय. 10 चेंडूंमध्ये 16 धावा त्याने बनवल्या. त्यानंतर निशी कर्णेकर मात्र 2 चेंडूंचा सामना करत असताना क्लीन बोल्ड होऊन माघारी परतलाय. त्यानंतर निराज, सूरज पुतेने आणि विक्रांत सावंत हे तिन्ही आपल्याला रनआउट होऊन माघारी परतलेले पाहायला मिळाले. आणि निर्धारित 6 षटकांमध्ये 65 धावांपर्यंत मजल मारली गेली. ती भक्तनिवास गणपती पोलीस संघाच्या माध्यमातून 66 धावा 36 चेंडूमध्ये बनवायचे आहेत केदारनाथ गोवळकोट संघाला. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या क्रिकेटच्या या महासंग्रामामध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय गणपतीपुळे भक्तनिवास विरुद्ध केदारनाथ गोवळकोट यांच्यामध्ये चाललेला हा सामना. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता तो केदारनाथ गोवळकोट संघाने. आणि निर्धारित 6 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना भक्तनिवास गणपतीपुळेने धावा बनवल्यात त्या 65 आणि 66 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली जोडी. एका बाजूला तुषार रणदिवे मॅन फ्रॉम पुणे विद्यानगरीतनं दाखल झालेला खेळाडू तुषार रणदिवे, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळत विकी काळे मॅन फ्रॉम भिवंडी. दोन्ही आयकॉन खेळाडू केदारनाथ गोवळकोट संघाचे बेस्ट बॅट्समन, आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जाणारे 2 खेळाडू. आणि समोर आहे तो निशी कर्णेकर रोहा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन ठेवला गेलेला बॉल आहे आणि इथे खिलाडी वृत्ती पाहायला मिळते. कॅच आउटून माघारी परतेल तो तुषार रणदिवे विद्यानगरीतनं दाखल झालेला खेळाडू, पुणेतून दाखल झालेला खेळाडू. परंतु यावेळी पहिल्याच बॉलवरती कॅच आउट होतोय, गोल्डन डक ठरतोय आणि माघारी येतोय. यावेळी चांगला बॉल इथे म्हणावा लागेल निशी कर्णेकर याचा. रोह्याला गावाला बिलॉंग करणारा खेळाडू ऑफ स्टेजच्या थोडासा बाहेर ठेवला होता. चांगला बाउन्स अटेम्प्ट केला आणि पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा इरादा होता तो तुषार रणदिवे याचा, परंतु तो इरादा इथे फसला, कॅच देऊन बसला आणि मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळाला तो तुषार रणदिवे.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. केदारनाथ गोवळकोट संघ पहिल्या चेंडूवरती अडचणीमध्ये आलाय, कारण ज्याच्यावरती विश्वास होता, जो फलंदाजीमध्ये हुशार होता, तो तुषार मात्र इथे 0 धावसंख्येवरती माघारी परततोय. केदारनाथ गोवळकोट संघाचा सर्वेसर्वा कर्णधार हनीफ रुमानी स्ट्रायकिंग एंडला संघाला कशा पद्धतीने सावरतोय, कशा पद्धतीने विजय प्राप्त करून देतोय ते याच्या फलंदाजीवरती अवलंबून राहील. निशीचा हा बॉल कट केलाय, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 रन इथे मिळते. एका धावेने संघाचं खाते इथे ओपन होईल. श्री गणेश होईल. धावांचा श्री गणेश इथे होताना पाहायला मिळेल. 1 विकेट गमावले तुषार रणदिवे याची. केदारनाथ गोवळकोट संघाने पहिल्याच चेंडूवरती झालेला तो गारद आहे, त्यामुळे फलंदाजीवरती थोडासा दबाव इथे येणार आहे जरूर. परंतु पॉवर प्लेमध्ये पॉवरबाज फलंदाजी करण्यासाठी तुषार आणि विकी काळे यांना इथे आजमावलं गेलं होतं. यावेळी कट केला गेला होता बॉल, परंतु डिक्लेरेशनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्यामुळे एकच धाव इथे मिळते. 1 गडी बाद 1. पॉवर प्लेचं पहिलं षटक. यशस्वी गोलंदाज निशी कर्णेकर मॅन फ्रॉम रोहा. आकृ टप्पा आहे. एक चांगला बाउन्स इथे पाहायला मिळतोय आणि यावेळी DRSचा वापर करण्याचा इरादा फलंदाजांनी केलाय. आपल्याला एकच रिव्ह्यू मिळत असतो आणि तो इथे आजमावला गेलाय फलंदाज हनीफ रुमानी याने. हाईट इथे चेक केली जाईल. यावेळी लाजवाब सुरुवात गणपतीपुळे भक्त निवास संघाच्या गोलंदाजाकडून. पॉवर प्लेचं पहिलं षटक. निशी कर्णेकर इथे हाताळतोय आणि पहिल्याच बॉलवरती तुषार रणदिवे ची विकेट. यस, थर्ड एम्पायर डिसिजन वाईड बॉल आणि रिव्ह्यू इथे सक्सेसफुल ठरले. वाईड बॉल करार केला जातोय, त्यामुळे 1 रन इथे मिळणार आहे. संघाला धावसंख्या पोहोचेल 2 या अंकावरती. हनीफ रुमानी स्ट्रायकिंग एंडला राईट हँडेड फलंदाज आहे. फील्डवरती एक नजर दिली जाते. ऑफसाईड 4 खेळाडू इथे घेतले गेले 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला एक खेळाडू इथे असताना 30 यार्ड सर्कलमध्ये ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल, परंतु यावेळी खूपच बाहेर गेला बॉल. आणखीन एक पाहायला मिळतोय तो वाईड बॉल. धावसंख्या 3. मिडल स्टिक आणि मिडल स्टिकच्या थोडासा इन आउट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आहे. याही वेळी ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय बॉल. कट करण्याचा इरादा होता हनीफ याचा. बॅट बॉलचं कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. निशीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी एक दर्जेदार गोलंदाजी इथे ठरणार आहे, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर बाज फलंदाजीची आवश्यकता इथे केदारनाथ गोवळकोट संघाला. आणि अशावेळी फेकला जाणारा निर्धाव चेंडू खूप काही सांगून जातोय, परंतु यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपरली मिडल झाला नाहीये. बॉल मिस टाइम शॉट इथे पाहायला मिळतोय. मिड विकेटला पाहायला मिळालाय. तर नरेश गोवळकर बॉल फील्ड करेल. निर्धाव चेंडू. लगातार दुसरा चेंडू इथे डॉट येतोय, त्यामुळे दबावाखाली हे नॉन स्ट्राईक इनला. मात्र इथे पाहत राहतोय फलंदाजी ती विकी काळे. विकी काळेला ही स्ट्राईक देण्याचा प्रयत्न इथे होणे आवश्यक आहे, कारण जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा दबाव फलंदाजावरती येईल. परंतु यावेळी बॅकहँड डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. मनगटाचा पुरेपूर केला गेलेला वापर, कमी दर्शवली गेलेली गती आणि अचूक लाईन लेंथमध्ये फेकला गेलेला टप्पा, त्यामुळे आलेला हा डॉट बॉल आहे. चकवलंय ते हनीफ रुमानी याला. प्रत्येक टप्प्यामध्ये विविधता इथे राखली गेली, परंतु यावेळी मात्र रडारमध्ये सापडलाय बॉल. आडव्या बॅटने केलेला हा बार आहे जो डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 2 धावे इथे डिक्लेअर स्वरूपात मिळत आहेत आणि षटक क्रमांक समाप्त होते ते पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 5 धावा.
66 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना झालेली खराब सुरुवात, स्वस्त्यामध्ये गारद झालेला तुषार रणदिवे आणि सावधशी केली गेलेली सुरुवात त्यानंतर इथे पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय. 5 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत आणि अजूनही 61 धावांची आवश्यकता इथे राहणार आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 12.20 रिक्वायर्ड रन रेट इथे असेल. 12.20च्या धावगतीने इथे धावसंख्या बनवायची आहे. एखादा मोठा फटका इथे खेळावाच लागेल आणि तरच कुठेतरी रन रेट इथे मेंटेन केलं जाऊ शकतं. जे रिक्वायर्ड रन रेट आहे त्याप्रमाणे खेळ इथे करणं गरजेचं आहे, कारण जेवढे बॉल तुम्ही यावी निर्धाव जातील तेवढे संघासाठी धोकादायक ठरतील. केदारनाथ गोवळकोट संघाकडून जर आपण विचार केला तर, परंतु यावेळी स्ट्रायकिंग एंडला विकी काळे आहे. भिवंडीचा हा धुरंधर खेळाडू स्ट्रायकिंग एंडला धुरंधरचा तर आहे. त्याचबरोबर आक्रमक फलंदाजी विकी काळेकडून पाहायला मिळते. भिवंडीचा स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड फलंदाज विकी काळे आणि समोर बॉलिंग मार्कमध्ये इथे दाखल झालाय भक्त निवास गणपतीपुळे संघाकडून ओमकार बाकर. लेफ्ट हँडेड राऊंड दी विकेट. पहिला बॉल गती कमी होती, यॉर्क फेकायचा होता इथे विचार. आडव्या बॅटने खेळण्याचा केला गेला होता प्रयत्न विकीकडून. निर्धाव चेंडूने षटकाला सुरुवात करतोय तो ओमकार बाकर. लेफ्ट हँड राऊंड दी विकेट. 10 ते 12 पावलांचं घेतलं गेलेलं रन आणि त्याच्या माध्यमातून पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना यावेळी ऑन साईडला खेळलाय फटका. घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल, परंतु अशाच पद्धतीच्या धावा येणं गरजेचं आहे. कधीही निर्धाव चेंडूपेक्षा सिंगल डबल येणं, धाव घेणं हे खूप गरजेचं आहे. स्कोर कार्ड इथेच वाढत राहणं, हलत राहणं इथे गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये बढती येत राहणं गरजेचं आहे. तो प्रयत्न इथे करावा लागेल. बॉल चेक करा. धावसंख्या 7 या अंकावरती स्थिरावलेली पाहायला मिळते. 1 विकेट गमावले. अजूनही दुसऱ्या षटकातील 4 चेंडू इथे बाकी आहेत. विकी काळे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंगला हनीफ रुमानी. यावेळी भिरकवून दिला होता तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून घोषित क्षेत्रामध्ये. त्यामुळे 2च धावा या शॉटवरती मिळाल्यात विकी काळे याला. वैयक्तिक 2 धावसंख्येवरती खेळतो तो विकी आणि त्यानंतर खेळला गेलेला हा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे जो नरेश गोवळकर आणि त्याच्या माध्यमातून पकडली गेलेली कॅच इथे पाहायला मिळते आणि इथे संघाला बसतोय तो दुसरा धक्का. माघारी परतोय विकी काळे. भिवंडीचा हा खेळाडू आपला धमाका मात्र इथे पेश करू शकला नाही. वैयक्तिक 2 धावसंख्येवरती निराश होऊन, हताश होऊन माघारी परततोय. दोन्हीही सलामीवीर इथे स्वस्तामध्ये गालत झालेत. तुषार रणदिवे गोल्डन डक, त्यानंतर विकी काळे वैयक्तिक 2 धावसंख्येवरती माघारी परतोय. दुसरा धक्का इथे बसतोय. केदारनाथ गोवळकोट संघाला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करणार आहे इथे प्रवेश. ओमकार मोरे चिपळूणला बिलॉंग करणारा खेळाडू, ज्याचं षटक इथे महागडं ठरलं होतं. जेवढ्या धावा त्याने खर्च केल्यात तेवढ्या धावा जरी त्याने इथे मैदानाच्या आतमध्ये बनवल्या तरीही मॅच बनवू शकते. ओमकार मोरे, वारे वारे मोरेंची दहशत या मैदानावरती राहिले. कालच्या रजनीमध्ये आदित्य आणि सचिन यांनी केलेली कमाल धमाल इनिंग. त्यामुळे मोरे अण्णावाच्या खेळाडूंची या क्रीडांगणावरती एक चांगली चर्चा राहिली. चांगला खेळ पाहायला मिळालाय, परंतु यावेळी ओमकार मोरे त्या खेळाला अनुसरून खेळ करेल का ते पाहणं गरजेचं आहे. पॉपिंग क्रीजच्या थोडंसं बाहेर उभं राहून खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आणि पहिल्याच बॉलवरती वार करायचा इरादा होता. मिडल स्टिकवरून थोडंसं वळण घेणारा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर येतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावेल आणि येईल इथे तो डॉट बॉल. निर्धाव चेंडू यस बाईच्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. यष्टीरक्षक यावेळी नाकाम ठरले. त्यामुळे डिक्लेअर झोनमध्ये कॅरी झालेला बॉल, त्यामुळे मिळालेली 1 रन. धावसंख्या 8.
पुढील चेंडू परफेक्ट यावर होता, खोदून काढले, अलॉंग द कार्पेट खेळले, फॉरवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलवरती येऊन फील्ड करेल, 1 रन इथे मिळेल, स्ट्राईक रोटेट होईल, हनीफकडे स्ट्राईक येईल, धावसंख्या 9 अंकावरती पोहोचते. 2 गड्यांच्या मधल्यामध्ये 9 धावा, षटक क्रमांक प्रगती पदावरती आहे ते दुसरं, फील्डवरती दिली जाते नजर, बॉलिंग मार्कवरती आहे तो ओमकार बागकर. गुहागरचं क्रिकेट विश्व ज्याने गाजवले, आपल्या लाजवाब गोलंदाजीवरती, अष्टपैलू फलंदाजीवरती, कामगिरीवरती, तो हा गुहागरचा आयकॉन खेळाडू. यावेळी मिड विकेटला आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाले. डीपला क्षेत्ररक्षक आहे, 1च रन इथे मिळेल. षटक क्रमांक समाप्त होईल ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावांचा पाठलाग करत असताना केदारनाथ गोवळकोट संघाची धावसंख्या 2 गडी बाद 10 धावा. समीकरण इथे राहतंय 24 चेंडू आणि 56 धावा. 24 चेंडू 56 धावा इथे बनवायचे आहेत केदारनाथ गोवळकोट संघाला. कुणाला तरी एकाला इथे आक्रमण करण्याची आवश्यकता आहे. प्रॉपरली बॉलवरती येऊन बॉल मिडल करून मोठे फटके खेळणे इथे आवश्यक असणार आहे, कारण जेवढे अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न कराल तेवढे डॉट बॉल इथे येताना पाहायला मिळणार आहेत. कारण इथे चांगली गोलंदाजी, वाईडलाईन यॉर्क, परत मिडल स्टिकवरून थोडंसं वळण देणारे चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल भक्तनिवास गणपतीपुळे संघाच्या बॉलिंग स्क्वॉड कडून. त्यामुळे बॉलचा पाठलाग करून खेळणं इथे आवश्यक असेल केदारनाथ गोवळकोट संघाच्या फलंदाजांना. आणि रुमानी स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईक इनला पाहायला मिळतोय तो फलंदाज ओमकार मोरे. आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळेल निशी कर्णेकर. वैयक्तिक दुसरं, संघाच्या माध्यमातून 3रं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्याने अतिशय उत्तमरित्या हाताळलं, महत्त्वाचा मोहरा ज्याने गारद करून इथे दाखवला आणि पहिला सलामीवीर मैदानाच्या बाहेर ज्याने काढला तो यशस्वी गोलंदाज निशी कर्णेकर. मॅन फ्रॉम रोहा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. बेस्ट ऑफ प्लेअर, बेस्ट प्लेसवरती घेतले गेलेत. 3ऱ्या षटकातील पहिला बॉल, यस, या विकेट करण्याचा प्रयत्न होता, गती लाजवाब पाहायला मिळाली. शॉर्ट ऑफ लेन ठेवला गेलेला बॉल उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर आहे आणि हलकीशी हरकत करतोय तो हा बॉल. टप्पा घेतल्यानंतर थोडासा आतमध्ये येताना पाहायला मिळाला, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता. पुढील चेंडू यावी खेळलाय फटका, परंतु आहे तिथे डिक्लेअर झोन. पाहूया किती धावा. 1 रन डिक्लेअर स्वरूपात मिळेल ती 1 रन. धावसंख्या 11. षटक क्रमांक प्रगती पदावरती आहे ते 3रं. फ्री हँडली, फ्री माइंडली खेळणं गरजेचं आहे केदारनाथ गोवळकोट संघाला, कारण जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढी ही मॅच भक्तनिवास गणपतीपुळे संघाच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाला फ्री हँड, फ्री माइंड फलंदाजी करणं आवश्यक आहे, आक्रमण करणं आवश्यक आहे. परंतु इथे तेवढाच दर्जेदार गोलंदाजी करताना निशी कर्णेकरला आपण पाहिलंय. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय बॉल. वाईड लाईन यॉर्क फेकायचा होता, परंतु वाईड लाईनच्या खूपच बाहेर जातोय बॉल, त्यामुळे वाईड बॉल इथे करार केला गेलाय आणि TRSचा वापर या वाईडसाठी करण्याचा निर्णय निशी कर्णेकरने इथे व्यक्त केला. त्यामुळे 3ऱ्या अंपायरची मदत इथे घेतली जाईल. काय येतोय पाहूया पंचांच्या माध्यमातून इथे निर्णय. पंचांनी वाईड बॉल करार केला गेलाय, परंतु इथे निशी कर्णेकरने DRSचा वापर इथे केलाय.
यस, वारंवार बॉल इथे चेक केला जातोय. यस, फेअर डिलिव्हरी. बॉल इथे काउंट केला जाईल. धावसंख्या स्थिरावली 11 अंकावरती. यावेळी निर्धाव चेंडू आहे. फक्त निवास गणपतीपुळे संघासोबत जोडला गेलेला निशी कर्णेकर आणि त्याच्या माध्यमातून भेद कसा मारा पाहायला मिळतोय. कोणती फ्रेंडली फटकेबाजी करण्याची संधी ती दिली गेली नाहीये. धावसंख्या आहे ती 11 आणि याही वेळी ऑफ साईडलाच खेळण्याचा प्रयत्न आहे. षटक क्रमांक समाप्त होते. ते यावेळी तिसरं आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजी ते पाहायला मिळाली. निशी कर्णेकर याची या षटकामध्ये केवळ आणि केवळ 1 रन त्याने खर्च केले. कंजूस गोलंदाजी, कोणत्याही एक्स्ट्रा धापा ते तिथे दिल्या नाहीयेत. अतिशय अप्रतिम गोलंदाजी आणि संघासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडताना गोलंदाजीची धुरा सांभाळताना निशी कर्णेकर 2 षटकं त्याने इथे फेकले. 2 ओव्हर त्याच्या माध्यमातून इथे हाताळले गेली आणि धाबा खर्च केल्यात त्या फक्त 6 धाबा आणि एक महत्त्वपूर्ण तुषार रणदेवीची विकेट त्याने प्राप्त केले. आयकॉन म्हणून संघासोबत जोडले गेलेत आणि कामाला आयकॉन मधून घेतलं गेलं याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये रोहाचा खेळाडू निशी कर्णेकर याने इथे दिलंय. बॉलिंग मार्कमध्ये होतो इथे बदल आणि यावेळी अटॅक करण्यासाठी दाखल झालाय तो निनाद सुर्वे. गणपतीपुळे भक्त निवास संघाकडून निनाद सुर्वे फलंदाजीमध्ये कमाल केली नाहीये, परंतु गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतो आणि कारण याच्या गोलंदाजीवरती यानंतरची खेळी अवलंबून असणारी ती फलंदाजीची. अठरा चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू खूप वेगवान फेकला गेला होता. फलंदाजाला मात्र इथे गिरकी घ्यावी लागली, परंतु प्रॉपरली मिडल मात्र बॉल झाला नाही. 1च रन इथे मिळते. 12 अंकावरती जाऊन पोहोचेल ती धावसंख्या. केदारनाथ गोवळकोट संघ फलंदाजी ज्या पद्धतीने अपेक्षित आहे, आवश्यक आहे, ज्या रनरेटने खेळणं गरजेचं आहे ते इथे मात्र झालं नाहीये. याही वेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल फील्ड केला जाईल. 1च रन इथे मिळते. सिंगलवरती समाधान इथे मानावं लागतंय. कोणताही मोठा फटका विशेष आत्तापर्यंत इथे पाहायला मिळाला नाही आहे. एकही चौकार किंवा एकही षटकार ज्या इनिंगमध्ये केदारनाथ गोवळकोट संघाकडून लगावला गेला नाही आहे. आक्रमण करायचा प्रयत्न चाललाय, परंतु प्रयत्न फसतोय कारण दर्जेदार गोलंदाजी इथे पाहायला मिळाली ती फक्त निवास गणपतीपुळे संघाच्या माध्यमातून. आणि याही वेळी असफल ठरतो ओमकार मोरे. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे टाईम करणं ही तेवढं आवश्यक आहे कारण जेवढ्या ताकदीने खेळा मिस टाईम शॉट आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, परंतु टाईम करून जर खेळलात तर मात्र एक चांगला टाईम येऊ शकतो. आणि याही वेळी बॅटची एज घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय बॉल. तिसरा धक्का इथे बसतोय. केदारनाथ गोवळकोट संघाला चिपळूणचा सितारा ओमकार मोरे कॅच आउट. 13 या धावसंख्येवरती संघाला बसे तो तिसरा धक्का. माघारी येतोय तो ओमकार मोरे. न्यू बॅटर नाझीम फकी. केदारनाथ गोवळकोट संघाकडून दाखल झालेला हा नाझीम फकी. चिपळूण सावर्डा या खेळाडूचा बोलबाला राहिला आहे, परंतु या मैदानाच्या आतमध्ये इथे बोलबाला नाही तर शोर करायचा आहे आणि तो शोर इथे करेल का नाझीम आवश्यकता आहे. कारण संघ अडचणीमध्ये असताना तुम्ही आपली कशा पद्धतीने फलंदाजी करता, कशी तुम्ही स्टार बनता आणि स्टार बनायला इथे मात्र संधी असेल नाझीम याला, कारण तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
दमखम त्याने अनेक स्पर्धांमध्ये दाखवले, परंतु या मैदानाच्या आतमध्ये पाहूया पहिला बॉल खेळत असताना लॉंगच्या दिशेने खेळला गेलेला फटका क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या दरम्यान पाहायला मिळाला. नॉन स्ट्राईक एंडला केला गेला थ्रो आहे. 1 रन मिळते. धावसंख्या पुढे सरकते, 14 अंकावरती पोहोचते. 3 गडी बाद 14. चौथं षटक आहे ते प्रगतीपथावर. कम्प्लीट बॅकफुटवरती पाहायला मिळतोय तो केदारनाथ गोवळकोट. आणि यावी परफेक्ट यॉर्क आहे. लेग बायच्या स्वरूपात 1च रन इथे मिळते. निराश असेल तू यावी हनीफ रुमानी. षटक क्रमांक समाप्त झाले ते 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावांचा पाठलाग करत असताना केदारनाथ गोवळकोट संघाची धावसंख्या 3 गडी बाद 15 धावा. 12 चेंडू आणि 51 धावा. 12 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता इथे असणार आहे. औपचारिकता राहील, परंतु शेवट कसा होईल हे इथे पाहणं आवश्यक असेल, कारण जाता जाता काही यादगार क्षण सोबत घेऊन जाण्याचा इरादा. मॅच संपवता कशा पद्धतीने यानंतर हे 2 खेळाडू इथे खेळत आहेत. 12 चेंडू 51 धावा. अवघड असं लक्ष इथे बनलंय. सूरज भुते बॉलिंग मार्गवरती. भक्त निवास गणपतीपुळे संघाकडून दाखल झालेला खेळाडू सूरज. राईट मोर द विकेट आहे. परफेक्ट यॉर्क आहे, खोदून काढलाय. ऑन साईडला लॉंगच्या दिशेने फील्ड केला जाईल बॉल. क्षेत्ररक्षक आहे, नॉन स्ट्राईक एंडला करतोय थ्रो. 1 रन इथे मिळते. या स्पर्धेतील सर्वात लोएस्ट धावसंख्या इथे पाहायला मिळते की काय केदारनाथ गोवळकोट संघाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर हा खेळला गेलेला फटका एक्स्ट्रा कव्हर डीपला. याही चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 रन मिळते. सामन्यावरती दावा ठोकलाय भक्त निवास गणपतीपुळे संघाने. आणि या सामन्यामध्ये जो विजेता ठरेल तो यानंतर साईबाबा कचरे या संघासोबत खेळण्यासाठी सज्ज होईल. या सामन्यामध्ये जो विजयी संघ बनेल तो साईबाबा कचरे या संघासोबत पुढील सामना खेळेल. आणि जो संघ इथे मात्र हारेल तो रोहन 11 कालचीआळी या संघासोबत खेळण्यासाठी सज्ज होईल. विनर वर्सेस विनर, लुझर वर्सेस लुझर असे होणारे यानंतरचे पुढील 2 सामने इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. साईबाबा कचरे संघाने पहिला सामना जिंकलाय, त्यामुळे दुसऱ्या सामन्यामध्ये जो विजयी ठरेल तो साईबाबा कचरे संघासोबत खेळेल. अकुटपय ऑन साईडला खेळायचा होता बॉल, परंतु बॉल जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय, जज करतोय, कॅच पकडतोय आणि इथे 4था धक्का बसतोय तो केदारनाथ गोवळकोट संघाला. खराब कामगिरी केदारनाथ गोवळकोट संघाच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. कोणताही फलंदाज इथे विशेष कारनामा करू शकला नाहीये. पहिल्या चेंडूवरती तुषार रणदिवे माघारी परतला, विकी काळे माघारी परतला. ओमकार मोरेही इथे स्वस्तामध्ये गारद झालेला पाहायला मिळालं. महफूज शिवकर. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल महफूज. 5वं षटक. पुढील चेंडू घेऊन सूरज. 1 साइडेड सामना इथे पाहायला मिळतोय, कारण जो प्रतिहल्ला आपल्याला अपेक्षित होता, पलटवार जो अपेक्षित होता तो इथे ओहो यावी क्लीन बोल्ड आहे, क्लीन बोल्ड आहे. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. मैदानात दाखल झालेला महफूज यावी ज्या गतीने मैदानाच्या आतमध्ये आला त्याच गतीने मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळणार आहे. लाजवाब डिलिव्हरी, अप्रतिम फेकला गेलेला चेंडू, यष्टांचा वेध घेणारा हा चेंडू क्लीन बोल्ड करतोय तो महफूज याला. थोडासा शफल झाला होता, ऑफस्टिकच्या बाहेर येऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटने बॉलचा संपर्क नाही, परंतु बॉल आदळलाय तो विकेटवरती, त्यामुळे मिळालेला हा क्लीन बोलच्या स्वरूपात 5वा धक्का. न्यू बॅटर जुनेद इसानी बॉलिंग मध्ये चांगली गोलंदाजी, चांगली बॉलिंग पाहायला मिळाले.
आणि इथे आलेला डॉट बॉल षटक क्रमांक समाप्त झाले ते 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 18 धावा औपचारिकते या मॅचमध्ये राहिले, कारण 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 48 धावा. अशक्य असं आहे लक्ष्य ते यावी केदारनाथ गोवळकोट संघासमोर, परंतु सन्मानासाठी इथे चांगली फलंदाजी उरलेल्या 6 चेंडूमध्ये करणं अपेक्षित आहे, कारण ही धावसंख्या या स्पर्धेतली लोएस्ट धावसंख्या बनू शकते. परंतु इथे ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता, परफेक्टली मिडल झाला नाही आहे. बॉल डिक्लेअर झोनमध्ये बॉल कॅरी होईल, त्यामुळे मिळेल ती फक्त 1 रन. धावसंख्या 19. या स्पर्धेतली हायेस्ट धावसंख्या 102 पाहायला मिळाले. हे मध्ये 11 पावस संघाने ती धावसंख्या बनवले. यावेळी हवेमध्ये खेळला गेलेला फटका पॉईंटच्या डोक्यावरून डीपला ट्रॅव्हल होईल. 1 बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा इथे मिळतील. जंप होईल धावसंख्या. TVC अंकावरती जाऊन पोहोचेल. आणि त्यानंतर आणखीन एक लाजवाब मनगटाचा वापर आणि बॉलला दाखवलाय इथे आसमान 6 धावांसाठी. मनगटाचा वापर करून खेळला गेलेला फटका चेंडूला दाखवला जातोय ते आकाश आणि 6 धावा इथे मिळाल्यात. 6 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 29 या अंकावरती. सलग 2 चेंडूवरती 2 बिग हिट पाहायला मिळतात. पुढील चेंडू यस पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्क. ज्यावेळी याला यॉर्क पाहायला मिळाले त्यावेळी अतिशय अप्रतिम स्किलफुल अशी फलंदाजी त्याने ते पेश केले. आपण 3 चेंडू जर पाहिले तर परफेक्ट लाईन लेनला आणि फुल लेंथला होते आणि ज्या पद्धतीने त्याने खेळून काढलेत. बॅटिंगचा दर्जा त्याने इथे पेश केलाय, दाखवलाय, दर्शवलाय. यावेळी डीप कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1च रन इथे मिळेल. धावसंख्या 31 रन 31. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि यावेळी उंच हवेमध्ये आहे बॉल. पॉईंटचा क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल, परंतु थोडासा मिसजज झालेला जेल इथे पाहायला मिळतोय. 1 रन आणि हा सामना इथे जिंकला गेलाय भक्त निवास गणपतीपुळे संघाच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना साईबाबा 11 कचरे विरुद्ध भक्त निवास गणपतीपुळे यांच्यामध्ये होईल. आपली जर प्लेइंग लिस्ट अपडेट करून घ्यायची असेल तर त्वरित दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपली प्लेइंग लिस्ट अपडेट करून घ्या. साईबाबा कचरे विरुद्ध भक्त निवास गणपतीपुळे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. साईबाबा 11 कचरे विरुद्ध भक्त निवास गणपतीपुळे यानंतर होणारा सामना आणि या सामन्याचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय. 11 चेंडूमध्ये 26 धावा बनवणारा विजय घाणेकर, अलिबागचा हा सितारा, मॅन ऑफ द मॅच. यस पुन्हा एकदा विनंती असेल जे विकेटच्या पाठीमागे जे दर्शक आहेत त्या सर्वांनी